पैकी 20 आणि 60 पैकी 60 क्वेश्चन तुमच्या ह्याच व्हिडिओजमधून कव्हर होणार आहेत. तर तुम्हाला 20 पैकी 20 मार्क आणि 60 पैकी 60 मार्क सुद्धा मिळू शकतात जर तुम्ही प्रॉपर MCQs प्रॉपर कंटिन्यू केले आणि कन्सिस्टंटली रिव्हिजन केले तर तुम्हाला ह्याच व्हिडिओमधून तुम्हाला समजून जातील की हेच क्वेश्चन येणार आहेत आणि हेच क्वेश्चन तुमचे आन्सर परफेक्ट होणार आहेत. तर मी डेली क्वेश्चन्स घेत आहे, डेली 30 MCQs मी हे कव्हर करत आहे. तर आपण 300चा टार्गेट ठेवलेला आहे. तर 10 दिवसात आपण कव्हर करणार होतो क्वेश्चन्सला. तर आज डे आहे 5th. तर आजचे आपण व्हिडिओ बघणार आहोत, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये 30 MCQ कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. हेच व्हिडिओमधून जर तुम्हाला क्वेश्चन नाही आले तर मला बोला आणि मी श्युरिटी देते की तुम्हाला 100% ह्याच व्हिडिओजमधून तुमचे क्वेश्चन 20 पैकी 20 आणि 60 पैकी 60 क्वेश्चन येणारच आहेत. तर 20 पैकी 20 म्हणजे एका शिफ्टले आणि 30 म्हणजे 60 पैकी 60 म्हणजे तिन्ही शिफ्टचे. तर तुमचे सगळे क्वेश्चन ह्याच व्हिडिओजमधून येणार आहेत. तर ज्यांना कुणाला नवीन अपडेट्स पाहिजे असतील किंवा नवीन क्वेश्चन्स पाहिजे असतील त्यांनी आत्ताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल, तिथे जाऊन जॉईन करा आणि तुम्हाला नवीन अपडेट्स आणि क्वेश्चन सुद्धा अजून मिळणार आहेत व्हॉट्सअप ग्रुपला. तर आत्ताच जॉईन करा आणि ज्यांना कुणाला अजूनही मॉक टेस्ट जॉईन करायचे असेल तर ते सुद्धा व्हॉट्सअपला ग्रुपला जॉईन करू शकतात आणि आम्हाला मेसेज करू शकतात. सोबतच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघा खूप सारे क्वेश्चन दिले गेलेले आहेत एक्स्ट्राचे एक्सपेक्टेड क्वेश्चन. मी 300 प्लस अजूनही 5-10 क्वेश्चन असे व्हिडिओमध्ये सांगत राहते. तर ते सुद्धा क्वेश्चन नोट करून घेत जा. आणि हेच वेळ आहे आता तुमचे स्मार्ट स्टडीची. स्मार्ट स्टडी करा, हार्ड वर्क नको. तर हार्ड वर्क केल्याने तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर येत नसतील तर स्मार्ट वर्क करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण जेही नवीन व्हिडिओज आहेत, नवीन MS नर्सिंग बद्दल अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आज डे 5 आहेत, बाकीचे 5 डेजचे सुद्धा क्वेश्चन येणार आहेत. तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. डे 5 सुरू झालंय. आता गेम सिरियस झालाय. ज्यांनी आतापर्यंत कन्सिस्टन्सी ठेवली आहे तेच शेवटी सिलेक्शन घेणार. आपण आज फोकस करणार आहोत हाय रिलेटेड क्वेश्चन्सला, कारण स्मार्ट स्टडी महत्त्वाची आहे, हार्ड स्टडी नाही. डे 5 आहे आणि हॉनेस्टली सांगतो तर आजपासून तुमचा रिझल्ट ठरणार आहे. आता जो मेहनत करेल तोच एक्झाममध्ये शाईन करेल. तर नो एक्सक्यूज, नो डिस्ट्रॅक्शन, फक्त टार्गेट सिलेक्शन. तुमच्यासारखं मी पण सुद्धा एक्झाम प्रेशर फील केलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लास्ट फ्यू डेज इज इक्वल टू गेम चेंजर असतात. सो वेलकम टू अवर चॅनल. डे 5 आहे आज. आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन क्रॅक करणार आहोत. आज एक दिवस तुमचा रँक बदलू शकतो. सो स्टे फोकस, स्टे कन्सिस्ट आणि चला सुरू करूया आपल्या क्वेश्चन्सला. तर पहिला क्वेश्चन काय आहे? द ग्लासगो स्कोमा स्केल GCS मीन्स. तर ग्लासगो स्कोमा स्केलचा शॉर्ट फॉर्म आहे GCS. तर त्याचा ते मेजर काय करत असतो? तर पहिला ऑप्शन बघा, लेवल ऑफ कॉन्शियसनेस. दुसरा आहे डिग्री ऑफ बर्न. तिसरा आहे लेवल ऑफ पेन आणि चौथा आहे रेस्पिरेटरी रेट. तर ग्लासगो स्कोमा स्केल कशाचा स्कोअर मेजर करत असते? तर ग्लासगो स्कोमा स्केल पेशंटचं स्कोअर करत असते. कोणतं? तर ते किती ऐकू शकतात, किती रिस्पॉन्स करतात, हे सगळं मेजर करण्याचं काम करत असते ग्लासगो स्कोमा स्केल. तर डॉक्टर मेनली अनकॉन्शियस किंवा कॉन्शियस पेशंटला यूज केले जाते. तर जे एक अनकॉन्शियस पेशंट आहे त्या पेशंटला यूज केल्यानंतर त्याला समजते डॉक्टरला की पेशंट किती ऐकतोय आणि किती रिस्पॉन्स करते. तर त्याच्याने आपल्याला काय माहिती पडते? तर लेवल ऑफ कॉन्शियसनेस माहिती पडते पेशंटच्या. तर करेक्ट आन्सर येईल आपला लेवल ऑफ कॉन्शियसनेस. तर काय मेजर करत आहे ग्लासगो स्कोमा स्केल? लेवल ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे पेशंट आपलं किती ऐकतोय आणि आपलं किती रिस्पॉन्स देत आहे ते चेक करत असते आपला ग्लासगो स्कोमा स्केल. आणि त्यानंतर आपलं स्कोर दिला जाते पेशंटला की किती स्कोर आहे पेशंटचा. लाईक एक्झाम्पलमध्ये घेऊन घ्या कोमामधले पेशंट, त्याला यूज केलं जाते ग्लासगो स्कोमा स्केल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द प्रायमरी ट्रीटमेंट फॉर पेशंट विथ फ्रॅक्चर लिम्ब. जर एखादा पर्सन आहे किंवा पेशंट आहे, फ्रॅक्चर झालेला आहे त्याच्या लिम्बला. आता लिम्ब म्हणजे कोणतं? तर अप्पर लिम्ब असू शकते किंवा लोअर लिम्ब. तर अप्पर लिम्ब म्हणजे हात आणि लोअर लिम्ब म्हणजे पाय. लिम्ब म्हणजे समजून जा आता हात किंवा पाय होऊ शकते. तर त्याचा फ्रॅक्चर झाले असेल तर पहिलं ट्रीटमेंट काय असू शकते? तर त्या पेशंटला पहिलं ट्रीटमेंट म्हणजे दिलं जाते पेशंटचा हात किंवा पाय मूव्ह न करणे. त्याला मूव्ह केलं तर फ्रॅक्चर जास्त होऊ शकते, चान्सेस जास्त असतात वाढायचे फ्रॅक्चरला. म्हणजे जे थोडं मायनर फ्रॅक्चर असेल तर मेजर फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस असतात. तर पहिलं मूवमेंट न करू देणं, त्याच्यानंतर मग त्याला प्लास्टर लावून घेणं डॉक्टरकडे जाऊन. तर ऑप्शन बघा, मसाज, इमोबिलायझेशन, एक्सरसाइज, हीट थेरपी. तर करेक्ट आन्सर कोणतं येईल याच्यामध्ये? तर पहिलं बघा, मसाज तर देऊ शकणार नाही, मसाज दिल्यावर जास्त होऊ शकते पेशंटचा फ्रॅक्चर. त्यानंतर इमोबिलायझेशन पण करू शकता. एक्सरसाइज केल्याने तुमचं हँडचं फ्रॅक्चर किंवा लेगचं फ्रॅक्चर जास्त होईल. आणि हीट थेरपी देऊ शकत नाही. तर जे मोबिलायझेशन आहे म्हणजेच मुवमेंट न होऊ देणं, कंडिशनला म्हणलं जाते इमोबिलायझेशन. तर
पेशंटला प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजे इमोबिलायझेशन ही दिले जाते, कारण इमोबिलायझेशननी जे फ्रॅक्चर आहे ते तेवढंच राहते आणि त्याच्यानंतर जे प्लास्टर होते त्याच्यानी हील होण्याचे चान्सेस लवकर असतात. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा, द स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड डिटर्मिनंट ऑफ हेल्थ रिलेटेड स्टेटस. आता डिस्ट्रीब्युशन आणि डिटर्मिनंट म्हणजे काय, तर डिस्ट्रीब्युशन मध्ये कसं स्प्रेड झालं आणि डिटर्मिनंट म्हणजे कोणाला स्प्रेड झालं, तर याची स्टडी कोण करत असते. म्हणजे जे असं एखादा डिसीज घ्या जे की कुठून पसरलंय आणि कोणाला झालंय, हे कोणतं डिसीज असू शकतं आणि त्या स्टडीला काय म्हणलं जाते. तर पहिलं बघा बायोलॉजी, दुसरा इपिडॉमॉलॉजी, तिसरा आहे पॅथॉलॉजी आणि चौथा आहे सोशियोलॉजी. तर बायोलॉजी कशाची स्टडी करते, तर पूर्ण जी आपली बायोलॉजिकल कंडिशन असतात त्याला रीड करते, स्टडी करते. इपिडॉमॉलॉजी स्टडी करते डिस्ट्रीब्युशन आणि डिटर्मिनंटची, आणि पॅथॉलॉजी पॅथोजन्सची स्टडी करते, आणि सोशियोलॉजी सोशल वेलबिंग म्हणजे सोशल लाईफची स्टडी करते. तर करेक्ट आन्सर येईल आपल्या इपिडॉमॉलॉजी, कारण ते स्टडी करत असते डिस्ट्रीब्युशन आणि डिटर्मिनंटची, म्हणजेच आपलं कोणाला इन्फेक्शन झालंय आणि कशामुळे झालंय. एक्झाम्पल मध्ये घेऊन घ्या कोविड-19. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज. आता असं कोणतं डिसीज आहे जे की वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज आहे, तर पहिलं बघा कॅन्सर, दुसरा आहे डायबिटीज, तिसरा आहे पर्टुसिस आणि चौथा आहे हायपरटेन्शन. आता कॅन्सर तुम्हाला माहिती आहे, कॅन्सरचे सेल्स पसरल्यामुळे कॅन्सर हे होत असते, जास्त कॅन्सरचे सेल पसरत असतात, त्याच्यामुळे ते प्रिव्हेंटेबल नसते. डायबिटीज घ्या, डायबिटीज सुद्धा प्रिव्हेंटेबल नसते, कारण डायबिटीज फक्त कंट्रोलमध्ये होऊ शकतात इन्सुलिन थ्रू, आणि हायपरटेन्शन हे सुद्धा मेडिसिन थ्रू कमी होत असते, पूर्ण क्युरेबल नसते. तर वुपिंग कप म्हणजे पर्टुसिस हे काय आहे, एक कफ आहे लॉंग टर्म चाललेला, त्याला जर वॅक्सिन दिला तर त्यामुळे काय होत असते, प्रिव्हेंट होऊ शकते. तर ऑप्शन नंबर येईल करेक्ट सी, पर्टुसिस म्हणजेच वुपिंग कप हे काय प्रिव्हेंटेबल डिसीज आहे वॅक्सिन थ्रू. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, इपिडेमिक मीन्स डिसीज दॅट इज. आता एपिडेमिक असं कोणतं डिसीज आहे जे की त्याचा मिनिंग काय आहे, तर ऑप्शन बघा, स्प्रेडिंग ग्लोबली, सेकंड आहे कॉन्स्टंटली प्रेझेंट इन स्पेसिफिक जिओग्राफिकल एरिया, स्प्रेडिंग रॅपिडली फॉर शॉर्ट टाइम अँड इरॅडिकेटेड. तर इपिडेमिक म्हणजे काय, तर पर्टिक्युलर एरियामध्ये स्प्रेड होणं, पर्टिक्युलर एरियामध्ये स्प्रेड राहिलेला डिसीज याला म्हणलं जाते एपिडेमिक डिसीज, आणि ते काय असते तर एका पर्टिक्युलर जागेमध्ये पसरलेलं असतं. तर करेक्ट आन्सर याचा बी, कारण कॉन्स्टंटली स्प्रेड इन स्पेसिफिक जिओग्राफिकल एरिया. तर एक्झाम्पल मध्ये घेऊन घ्या मलेरिया. मलेरिया असं आहे जे की एका पर्टिक्युलर जागेमध्ये फैललं असते. जर एका पर्सनला मच्छर चावले असेल तर त्याच एरियामध्ये मच्छरचे डास म्हणजे जे डास आहेत ते खूप प्रमाणात असतील, तर त्या एरियामध्ये मोस्टली सगळ्या लोकांना मलेरिया होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द इन्क्युबेशन पिरियड ऑफ अ डिसीज इज. आता इन्क्युबेशन म्हणजे काय, तर इन्क्युबेशन म्हणजे पर्टिक्युलर एका डिसीज मध्ये बघा, एखाद्या वस्तू इन्फेक्शन झालं असेल एका पर्सनला, आणि त्याच्यानंतरचा पिरियड जे पहिलं साइन सिम्पटम्स आहेत दाखवण्याचं त्याला इन्क्युबेशन पिरियड असं म्हणलं जाते. तर त्याचं ऑप्शन बघा, द टाइम टेकन टू क्युअर द डिसीज, दुसरा आहे द टाइम बिटवीन इन्फेक्शन अँड सिम्पटम, आणि तिसरा आहे द टाइम स्पेंड इन हॉस्पिटल, चौथा आहे द टाइम इट टेक फॉर वॅक्सिन टू वर्क. तर करेक्ट ऑप्शन आहे इन्क्युबेशन म्हणजे द टाइम बिटवीन इन्फेक्शन आणि फर्स्ट सिम्पटम. जर आज जे इन्फेक्शन झालं असेल आणि त्याच्या 3 दिवसानंतर सिम्पटम्स दिसून येत असतील तर ते 3 दिवस म्हणजे इन्क्युबेशन पिरियड होत असते. एक्झाम्पल मध्ये घ्या फिवर, जर आज इन्फेक्शन झालं असेल त्याला बाहेर कुठेतरी, त्याच्या 4-5 दिवसांनी त्याला फर्स्ट फिवर म्हणजे फर्स्ट सिम्पटम्स आले त्याला फिवरचे, तर हे 4-5 दिवस जे होते ते इन्क्युबेशन पिरियड ठरलं जाते, म्हणजेच टाइम बिटवीन इन्फेक्शन आणि सिम्पटम्स. तर ऑप्शन नंबर येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, ASHA स्टँड फॉर. तर ASHA चा लॉंग फॉर्म काय आहे, तर पहिला ऑप्शन बघा, असोसिएट सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटीज, दुसरा आहे अक्रेडिट सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटीज, तिसरा आहे अक्रेडिट सोसायटी ऑफ हेल्थ एजंट, आणि चौथा आहे असोसिएशन ऑफ सिनियर हेल्थ एक्झिलरीज. तर करेक्ट ऑप्शन आहे याच्या सेकंड, अक्रेडिट सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटीज. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 28, ORS कंटेन विच ऑफ द फॉलोइंग. आता ORS आहे
ते काय कंटेन करते ते विचारलं गेलेलं आहे. तर ORS काय आहे माहित आहे, म्हणजेच ओरल जे आहे ओरली दिलं जाते. ORS आता ग्लुकोजचं पाणी म्हणतात लोक, त्याला ORS असं म्हणलं जाते. त्याच्यामध्ये काय काय कंटेन असते तर बघा, ऑप्शन मध्ये ग्लुकोज, सोडियम सोडियम क्लोराईड आणि मग पोटॅशियम क्लोराईड आणि ट्रायसोडियम सिट्रेट. तर ऑप्शन नंबर बी बघा, ओनली शुगर अँड साल्ट. ऑप्शन नंबर 3 कॅल्शियम अँड आयरन आणि ऑप्शन नंबर डी प्रोटीन अँड विटामिन्स. तर करेक्ट ऑप्शन येईल याचा बी, ओनली शुगर आणि साल्ट. तर हे सगळ्यांना वाटतंय, कारण ORS मध्ये ग्लुकोज, जर एखाद्या पर्सनला ग्लुकोजची कमी झाली तर सगळ्यांना वाटते की साल्ट आणि शुगर दिल्याने कंट्रोल होऊन जाईल आणि नॉर्मल हायड्रेटेड होत. तर सगळ्यांना वाटत असेल बी आन्सर. मी आता सांगितलं करेक्ट आन्सर बी, पण काय करेक्ट आहे का ते नाही, करेक्ट नाही आहे ते. कारण जे ORS आहे त्याच्यामध्ये कंटेन काय काय असते तर ग्लुकोज तर असतेच, म्हणजे शुगर असते, पण साल्ट सुद्धा असते. साल्ट तर असते, पण पोटॅशियम क्लोराईड आणि ट्रायसोडियम सायट्रेट हे सुद्धा प्रेझेंट असते आपल्या ORS मध्ये. तर करेक्ट आन्सर येईल आपला ए. तर कन्फ्यूज नका हो, फक्त शुगर आणि साल्ट हे ORS मध्ये प्रेझेंट नसते, तर प्रेझेंट असते ग्लुकोज, सोडियम क्लोराईड आणि पोटॅशियम क्लोराईड आणि ट्रायसोडियम सिट्रेट हे सुद्धा प्रेझेंट असतात. म्हणून करेक्ट आन्सर येईल तर ए. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा काय विचारलं गेलंय. हॅल्युसिनेशन इज डिसऑर्डर ऑफ. तर हॅल्युसिनेशन कशाचा डिसऑर्डर आहे तर हॅल्युसिनेशन म्हणजे काय होते आधी. तर हॅल्युसिनेशन म्हणजे आपल्याला अशी स्थिती जाणवून घेणे, म्हणजेच एखाद्या वेळेवर आपल्याला काहीतरी साऊंड्स येत असतील बाहेरून, पण तिथे काही आहे नाही ऑब्जेक्ट साऊंडसाठी. जर पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज घेऊन घ्या एक्झाम्पलमध्ये, आपल्याला ऐकायला येते काहीतरी पायाची छानछान किंवा ते, पण ते होत नसते, हॅल्युसिनेशन होत असते आपल्याला. जर एखादी वस्तू आपल्याला दिसत आहे पण ती वस्तू त्या वेळेवर प्रेझेंट नसणं म्हणजेच हॅल्युसिनेशन होते. तर ते कशाचा डिसऑर्डर आहे तर एक्झाम्पल मध्ये पहिला बघा मेमोरी, दुसरा परसेप्शन, तिसरा आहे थॉट आणि चौथा आहे मूड. तर हे याचा आन्सर आहे परसेप्शन. म्हणजे जेव्हा हॅल्युसिनेशन होते ते डिसऑर्डर ते परसेप्शनशी रिलेटेड आहे. जर परसेप्शन झालंय आपल्याला मेंटली काहीतरी आपल्या हॅल्युसिनेट होत आहे, तर त्या वेळेवर म्हणजे परसेप्शन झालं नसेल प्रॉपर, तर हॅल्युसिनेशन ही कंडिशन आढळून येत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, फिअर ऑफ क्लोज स्पेस इज कॉल्ड. आता फिअर ऑफ क्लोज स्पेस म्हणजे त्याला डिसऑर्डरला काय म्हणतात तर ऑप्शन बघा, ॲक्रोफोबिया, दुसरा आहे क्लॉस्ट्रोफोबिया, तिसरा आहे हायड्रोफोबिया आणि चौथा आहे हेक्झनोफोबिया. तर करेक्ट आन्सर येईल याचं क्लॉस्ट्रोफोबिया. तर क्लॉस्ट्रोफोबियामध्ये काय होत असते तर जे क्लोज स्पेस असेल, जर एखादी लिफ्ट असेल किंवा छोटासा रूम असेल, याच्यामध्ये राहणं किंवा ह्याच्यामध्ये कोणी ढकलून दिलं, एखाद्या ट्रॉमा असेल आधीचं, तर त्याच्यामुळे फिअर जनरेट होते, तर त्या फिअरला क्लॉस्ट्रोफोबिया असं म्हणलं जाते. ॲक्रोफोबिया म्हणजे काय आता तिच्यात, ॲक्रोफोबिया म्हणजे जे उंच इमारत असेल किंवा उंच डोंगर असेल त्याच्यावर जाणं किंवा त्याच्यावर बसणं आणि त्याच्यावर जायची भीती, म्हणजे ॲक्रोफोबिया म्हणजे बघा उंच इमारतीवरून किंवा डोंगरावर जाण्याची भीती असणं म्हणजेच ॲक्रोफोबिया असते. आणि त्याच्यानंतर बघा हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया म्हणजे वॉटर म्हणजेच आपल्या पाण्याची भीती, पाण्यात न जाणं किंवा पाण्यात गेल्यावर आपल्याला काय वाटतं, ज्या कंडिशनमध्ये राबीज झालं असेल एखाद्या पर्सनला त्याला खूप जास्त भीती असते की पाण्यात न जायचं. आणि झेनोफोबिया म्हणजेच काय असते तर अनोळखी व्यक्ती, जर आपल्या सोबत अनोळखी व्यक्ती असेल तर त्याची अनोळखी व्यक्तीची भीती म्हणजे हेक्झोफोबिया असं म्हणतात. हे तिन्ही आता कंडिशन तुम्हाला समजले असतील. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द लॉस ऑफ मेमोरी इज नोन ॲज. आता एखाद्या पर्सननी लॉस केली आहे आपली मेमोरी, त्याला काय म्हणलं जाते त्या कंडिशनला, एफॅसिया, ॲम्नेसिया, इन्सोमनिया, डायमेन्शिया. आता याच्यामधून काय होतं तर करेक्ट ऑप्शन आहे ॲम्नेशिया. ॲम्नेशिया काय तर ह्या कंडिशनमध्ये पीपल लॉस करतात मेमोरीला, म्हणून ॲम्नेशिया असं म्हणलं जाते. तर बाकीचं काय होतंय म्हणजे बाकी कंडिशनचं काय मिनिंग आहे तर ॲप्सिया म्हणजे काय होत असते तर बघा, बोलणे किंवा जे भाषा आहे ते समजण्याची अडचण होते. जसं एखाद्या पर्सनला बोलायला प्रॉब्लेम जात असेल आणि समजण्याचा प्रॉब्लेम जात असेल तर त्याला ॲफेसिया असं म्हणलं जाते. मग बाकी बघा इन्सोमनिया. तर इन्सोमनियामध्ये काय असते तर झोप नाही लागत असते, पण पीपल किंवा पर्सन असेल तर ते झोपत नसते रात्री आणि दिवसा सुद्धा, त्याला झोपच लागत नसते सुद्धा.
त्याला इन्सोमनिया म्हणतात. आणि लास्ट म्हणजे डायमेन्शिया. आता डायमेन्शिया म्हणजे काय, तर मेमोरी आणि थिंकिंग जे पॉवर आहे ते हळूहळू कमी होणे याला डायमेन्शिया असं म्हणलं जातं. तर एक्झाम्पलमध्ये जे ओल्ड पीपल आहेत त्यांना होत असते अल्झायमर. तर अल्झायमरमुळे पीपल थिंकिंग करणं विसरून जाते आणि जे वस्तू आहेत ते आणि त्यांची जी मेमोरी आहे ते विसरून जात असतात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, अ फोबिया इज अन. आता फोबियाचा मिनिंग काय आहे, तर पहिला ऑप्शन बघा, इरेशनल अँड एक्सेसिव्ह फिवर. सेकंड बघा, इंटेन्स हॅपीनेस. तिसरा आहे स्टेट ऑफ कन्फ्युजन. आणि चौथा आहे टाईप ऑफ स्लीप डिसऑर्डर. आता फोबिया म्हणजे काय, तर आधीच एका क्वेश्चनमध्ये बघितलं आपण की फोबिया वेगळ्या टाईपच्या असतात, त्याच्यामध्ये भीती असते. तर फोबिया म्हणजे खूप जास्त मोठ्या प्रमाणात असलेली भीती एखाद्या वस्तूची म्हणजेच फोबिया असते. म्हणजेच आन्सर काय येईल, इरेशनल अँड एक्सक्लुझिव्ह फिवर. म्हणजेच काय, तर खूप जास्त भीती असते एखाद्या वस्तूची, त्याला फोबिया असं म्हणलं जाते. तर एखाद्या वेळेवर बघा, पाण्याची भीती आहे, आता उंच इमारतीची भीती आहे, किंवा आपली अनोळखी व्यक्तीची भीती आहे, किंवा एखाद्या डार्क रूममध्ये बंद होण्याची भीती आहे. अशा प्रकारच्या भीतीजला फोबिया म्हणलं जाते. एक्सक्लुझिव्ह फिवर असते ते खूप जास्त प्रमाणात. जर एखाद्या पर्सनला त्या वस्तूवर ढकललं गेलं किंवा एखाद्या डार्क रूममध्ये ढकललं गेलं एक्झाम्पलमध्ये, तर त्या व्यक्तीला इतकं फोबिया असते, इतकी भीती असते की ते एकतर बेशुद्ध पण होऊ शकतात किंवा त्यांची हार्ट अटॅक येण्याची पण चान्सेस असू शकतात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द ECT इलेक्ट्रो कन्क्लुझिव्ह थेरपी इज प्रायमरीली यूज फॉर सेव्हियर. आता हे एक थेरपी आहे ECT, तर ते कशासाठी प्रायमरीली यूज झाला होते. तर आता तुम्हाला ECT वरून समजलं असेल, इलेक्ट्रो कन्क्लुझिव्ह थेरपी, तर इलेक्ट्रॉनिक काही जे आहेत इलेक्ट्रिकल करंट वगैरे आहेत ते दिले जाते. तर याच्यावरून तर समजलं असेल नावामुळे. तर ऑप्शन बघा, एन्झायटी. दुसरा आहे डिप्रेशन. तिसरा आहे फिवर. आणि चौथा आहे हेडेक. जर एखाद्या पर्सनला सिव्हिअर डिप्रेशन असेल, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त डिप्रेशन असेल एखाद्या पर्सनला, सिव्हिअर डिप्रेशन, आणि त्याला मेडिसिन किंवा थेरपी आणि कोणत्याही वस्तूंनी क्युअर होत नसेल, त्या पर्सनला हे थेरपी दिली जाते. कारण जेव्हा मेडिसिन आणि थेरपीज बाकी वर्क करत नसतील, दुसरे कोणतेही एक्सरसाइज किंवा जे आहेत दुसरे थेरपीज, ते थेरपी काम न केल्यामुळे जे इलेक्ट्रॉनिक करंट आहेत ते दिले जाते डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी. तर करेक्ट आन्सर आहे डिप्रेशन. आणि बघा बाकी एन्झायटी, फिवर आणि हेडेक आहे. तर एन्झायटी आहे तर ते थोडंफार काही वेळेने नंतर कमी होत असते किंवा ट्रीटमेंट झाल्यानंतर कमी होत असते. फिवर तर आपल्या मेडिसिननी कव्हर होत असते आणि हेडेक सुद्धा कव्हर होत असते. तर मेन आहे डिप्रेशन. डिप्रेशन जर कमी झालं नसेल तर इलेक्ट्रो कन्क्लुझिव्ह थेरपी ही दिली जाते. तर करेक्ट आन्सर आहे बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, फेलियर टू थ्रिव्ह इन इन्फंट रेफर्स टू. आता इन्फंट आहे जे म्हणजेच इन्फंट म्हणजे लहान चाइल्ड, तर त्याला फेलियर टू थ्रिव्ह इन्फंट रिफर्स टू. आता ते काय रिफर करते फेल्युअर टू थ्रिव्ह, तर पहिला ऑप्शन आहे फेल्युअर टू स्लीप, इनॲडिक्वेट फिजिकल ग्रोथ. तिसरा आहे फेल्युअर टू टॉक आणि फेल्युअर टू वॉक. तर करेक्ट आन्सर येईल याचा बी. जर फेल्युअर टू थ्रिव्ह इन्फंटमध्ये रिफर केलं असेल तर इनॲडिक्वेट फिजिकल ग्रोथ हे होत असते, म्हणजे प्रॉपर फिजिकल ग्रोथ न होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर क्वेश्चन बघा, द मोस्ट कॉमन साईट फॉर चेकिंग पल्स इन इन्फंट इज. जर एखादा इन्फंट आहे, लहान बेबी चाइल्ड आहे, त्याला मोस्ट कॉमन साईट कोणती आहे जे की पल्स चेक करतात त्याची. तर पहिला ऑप्शन बघा रॅडियल, दुसरा आहे ब्रॅकियल, तिसरा आहे अपायकल आणि चौथा आहे कॉरोटाईड. आता रॅडियल, ब्रॅकियल, अपायकल आणि कॉरोटाईड याच्यामधून 4 मधून कोणती करेक्ट आहे, तर लहान चाइल्डमध्ये ब्रॅकियल हे यूज केली जाते आर्ममध्ये. म्हणजेच ब्रॅकियल यूज केल्यानंतर त्याला परफेक्ट पल्स मिळत असते, त्याच्यामुळे हे चेक केलं जाते पल्स ब्रॅकियलमध्ये. बाकी रॅडियल रिस्टमधून, अपायकल जे ॲनसमधून, कॅरोटाईड ह्यांच्यामधून चेक केली जात नाही, कारण प्रॉपर बेबीची जे आहे पल्स ती मिळत नसते. तर आता बघा, तुम्हाला कोणाला जॉईन करायचे असेल आमच्या मॉक टेस्ट, तर आताच जाऊन जॉईन करा. ज्यांना व्हॉट्सअप ग्रुप मिळत नसेल त्यांनी आताच जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तर ज्यांना कोणाला अजूनही खूप प्रिपरेशन करायची असेल, खूप माहिती घ्यायची असेल MS नर्सिंगबद्दल, जे इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, त्यांनी आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, तिथे जाऊन जॉईन करा. आणि आम्हाला मेसेजसुद्धा करू शकता की तुम्हाला मॉक टेस्ट जॉईन करायची आहे. तर तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, तर जर इन्फंट आहे त्याला जे स्टार्टिंगला प्रोव्हाइड जे बेबी
प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा ते बेबी आहे किंवा सॉरी काय म्हणू शकतो तुम्ही, जे बेबी आहे ते पोटात असेल, मदरच्या स्टमकमध्ये असेल, तर त्या कंडिशनमध्ये त्याला न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करत असते, तर कशा थ्रू त्याला न्यूट्रिशन किंवा जे फूड आहे ते प्रोव्हाइड कशामुळे होत असते, त्याचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, फॉन्टले इन अँड इन्फंट आर. तर फॉन्टले म्हणजे काय आणि इन्फंटमध्ये कसं असते ते. तर पहिलं बघा टीथ आन्सरमध्ये, दुसरा आहे सॉफ्ट स्पॉट ऑन द स्कल, तिसरा आहे बर्थमार्क आणि चौथा आहे रिफ्लेक्सेस. आता फॉन्टले म्हणजे काय, कुठं प्रेझेंट असते, ते स्कलमध्ये प्रेझेंट असते. तर फॉन्टले जे बेबीमध्ये असेल, आता जे नॉर्मल पीपल आहे त्यांचा फॉन्टले काय असते तर हार्ड असते, म्हणजे जे स्कल आहे त्याच्या वरचं स्पॉट त्याला फॉन्टले असं म्हणलं जातं. ते म्हणजे फोरहेड समजून जा, त्याला फॉन्टले असं म्हणलं जातात. तर ते हार्ड असते आपलं. आणि इन्फंटमध्ये कसं 2 पार्टमध्ये असते आणि ते सॉफ्ट असते. तर करेक्ट आन्सर येईल बी, सॉफ्ट स्पॉट ऑन द स्कल. स्कल मधला सॉफ्ट स्पॉट आहे फॉन्टले. का तर ते कशासाठी यूज होते, जे बेबी बर्थ होतात तेव्हा सुद्धा यूज होत असते. आणि बेबीच्या जो मेंदू आहे, जो माइंड आहे ते ग्रोथ होण्यासाठी, ब्रेन ग्रोथ होण्यासाठी हेल्प करत असते आपला फॉन्टले. तर करेक्ट आन्सर आहे बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, अ चाइल्ड विथ मरास्मस इज डिफिशियन्सी इन. तर जर एखादा चाइल्ड आहे मरास्मस सोबत, तर मरास्मस म्हणजे काय, तर माल न्यूट्रिशन, जे प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन आहे ते आहे मरास्मस, त्याच्यातली कंडिशन आहे. तर त्याच्यामध्ये बेबीच्या वेट प्रॉपर नसते आणि वेट प्रॉपर नसल्यामुळे ते थिन असते बेबी त्यांच्या एजनुसार. तर मरासमसमध्ये ही कंडिशन आढळून येते. तर हे कशामुळे, डिफिशियन्सी मुळे होते. तर पहिला ऑप्शन बघा ओनली प्रोटीन्स, दुसरा आहे बोथ प्रोटीन अँड कॅलरीज, तिसरा आहे ओनली विटामिन्स ए आणि ओनली आयरन. तर करेक्ट ऑप्शन आहे याचा बी, ओनली म्हणजे काय असेल तर बोथ प्रोटीन आणि कॅलरीज. जर एखादा चाइल्डला प्रोटीन आणि कॅलरीज कमी झाल्या असतील तर त्याच्यामुळे मरास्मस ही कंडिशन आढळून येत असते आणि त्याच्यामध्ये त्या बेबी थिन असेल आणि वेट कमी असेल त्याचं खूप जास्त. तर करेक्ट ऑप्शन आहे बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, अ नॉर्मल बर्थ वेट ऑफ अन इंडियन बेबी इज अप्रॉक्सिमेटली. जे इंडियन बेबी आहे अप्रॉक्सिमेटली त्याची वेट, हेल्दी वेट किती असू शकते. तर ऑप्शन बघा 1.5 टू 2 kg, दुसरा आहे 2.5 टू 3.5 kg, तिसरा आहे 4 to 5 kg आणि चौथा आहे 4.5 to 6 kg. तर करेक्ट ऑप्शन आहे नॉर्मल बर्थचा बी, 2.5 to 3.5 kg. म्हणजे जे आपलं नॉर्मल बेबी बर्थच्या वेळेवर अप्रॉक्सिमेटली हेल्दी वेट असेल ते 2.5 to 3.5 kg असलं पाहिजे बेबीच्या वेट. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द पीस मेकर ऑफ द हार्ट इज. तर पीस मेकर कोण आहे, तर आधी ऑप्शन बघा एबी नोड, दुसरा आहे एसए नोड, बंडल ऑफ हीस आणि चौथा आहे पुरकंजी फायबर. तर करेक्ट आन्सर आहे त्याचा एसए नोड, सायनोएट्रियल नोड याला म्हणलं जाते, जे की हार्टच्या वर राईट अप्पर हार्टला प्रेझेंट असते, इन्फेरियर वेना काव्याच्या जवळ. त्याला एसए नोड असं म्हणतात आणि ते काय करत असते, हार्ट रेट प्रॉपर वर्क करण्यासाठी काम करत असते आणि फर्स्ट पीस मेकर म्हणलं जाते त्याच्या हार्टला. तर करेक्ट आन्सर आहे बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, हाऊ मेनी पेअर्स ऑफ रिब आर देअर इन द ह्युमन बॉडी. तर किती पेअर्स आहे रिब्सचे. तर बघा टोटल रिब्स किती आहेत आणि पेअर्स किती आहे. तर टोटल रिब्स आहेत ह्युमन बॉडीमध्ये 24. तर त्याचे पेअर्स किती असतील, तर बघा ऑप्शनमध्ये 10, 12, 14 आणि 24. तर करेक्ट ऑप्शन येईल बी 12. जर 24 रिब्स असतील तर त्याच्या पेअर्स किती असतील, तर 12 हाफ केलं तर 2 रिब्सचं एक पेअर असते, म्हणून करेक्ट आन्सर येईल 12 बी. हॉर्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लाईट ऑर फाईट रिस्पॉन्स. आता काय होत असते फ्लाईट आणि फाईट रिस्पॉन्स. तर फास्टेस्ट रिस्पॉन्स देणं कोणत्या हॉर्मोनचं काम असते. पहिला ऑप्शन बघा थायरॉक्सिन, दुसरा आहे इपिनेफ्राइन म्हणजेच ॲड्रेनालिन, तिसरा आहे इन्सुलिन आणि चौथा आहे प्रोजेस्टेरॉन. याच्यामधून फ्लाईट और फाईट रिस्पॉन्स करणारा हॉर्मोन कोणता. तर थायरॉक्सिन हे काय काम करते, ते मेटाबॉलिझम कंट्रोल करण्याचं काम करत असते आणि इपिनेफ्राइन हे काम करत असते इमर्जन्सी हॉर्मोन. इन्सुलिन काय करते तर ते ब्लड शुगर कमी करण्याचं काम करतात आणि प्रोजेस्टेरॉन हे प्रेग्नन्सी मेंटेन करण्याचं काम करत असते. तर इमर्जन्सी हॉर्मोन आहे ॲड्रेनालिन इपिनेफ्राइन, म्हणजेच फाईट और फ्लाईट रिस्पॉन्स करणारा हॉर्मोन आहे इपिनेफ्राइन, म्हणजेच आन्सर नंबर बी येईल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द फंक्शन
फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज. तर फंक्शनल युनिट कोणता आहे किडनीचा? तर पहिला ऑप्शन बघा न्यूरॉन, दुसरा आहे नेफ्रॉन, तिसरा आहे अल्व्हिओलाई आणि चौथा आहे कॅपिलरी. तर करेक्ट ऑप्शन येईल नेफ्रॉन म्हणजेच बी. तर का नेफ्रॉन एक टिनी फंक्शनल युनिट आहे ज्याच्यामध्ये किडनी काय करत असते, फिल्टर करत असते आपला ब्लड आणि युरिनला, म्हणून फंक्शनल युनिट आहे किडनीचं नेफ्रॉन. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा वेअर इज बाईल स्टोर. आता बाईल हे कुठं स्टोर होत असते? तर बाईल कोण बनवत असते ते बघा आधी. तर बाईल बनवणारा कशासाठी यूज होते? तर बाईल होत असते डायजेशनसाठी यूज. डायजेशनमध्ये बाईल हे यूज होते, बाईल ज्यूस. तर ते स्टोर होत असते आपला गॉल ब्लॅडरमध्ये, पण ते बनवत असते पॅनक्रियास. पॅनक्रियास बनवते पण गॉल ब्लॅडरला स्टोर करत असते. त्याच्यानंतरचं बघा 144 क्वेश्चन. त्याच्यामध्ये काय विचारलं गेलं? विच विटामिन इज सिंथेसाइज्ड बाय द स्किन इन सनलाईट. आता कोणता असा विटामिन आहे जे सिंथेसाइज झालं आहे सनलाईटमुळे? तर बघा ऑप्शन विटामिन ए, ऑप्शन नंबर बी विटामिन 12, ऑप्शन नंबर सी विटामिन डी आणि ऑप्शन नंबर डी विटामिन ई. तर करेक्ट ऑप्शन येईल विटामिन डी, कारण हे सिंथेसाइज झालं आहे बाय स्किन इन सनलाईट. तर विटामिन डी हे मिळत असते सनलाईटमुळे आणि त्याच्यामुळे स्किन जे आहे ते सिंथेसाइज होत असते. तर त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल विटामिन डी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड इन ॲव्हरेज ॲडल्ट अप्रॉक्सिमेटली. तर जर ॲडल्ट असेल त्याच्यामध्ये ॲव्हरेज ब्लड किती पाहिजे? म्हणजे ॲव्हरेज ब्लड बघा मेलमध्ये किती आहे, ब्लड किती राहतंय, नॉर्मल ब्लड किती राहतंय आणि फिमेलमध्ये किती राहते. ह्या क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, कारण हे नॉर्मली HB विचारली जाते एक्झामिनेशनला. तर फिमेलमध्ये किती आणि मेलमध्ये किती राहते HB ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याच्यामध्ये क्वेश्चन बॉक्समध्ये काय विचारलं आहे, नॉर्मल ब्लड व्हॉल्यूम किती आहे ॲव्हरेज, तर लिटरमध्ये विचारलं आहे. तर ऑप्शन बघा 2 to 3 लिटर, मग ऑप्शन नंबर बी 5 to 6 लिटर, ऑप्शन नंबर सी 8 to 10 लिटर आणि ऑप्शन नंबर डी 12 to 15 लिटर. तर याचा करेक्ट ऑप्शन कोणतं येईल? तर ऑप्शन येईल करेक्ट बी 5 to 6 लिटर. 5 to 6 लिटर हे ॲव्हरेज आहे अप्रॉक्सिमेटली ॲडल्टमध्ये ब्लड व्हॉल्यूमचं. कारण जे HB काउंट आहे, HB काउंट कमी असेल तर कमी राहते, जास्त असलं तर जास्त राहते. पण नॉर्मली ब्लड बॉडीमध्ये ब्लड किती पाहिजे असेल, किती राहते तर 5 to 6 लिटर राहते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा व्हॉट इज द कलर ऑफ द ऑक्सिजन सिलेंडर. आता ऑक्सिजन सिलेंडर तुम्ही हॉस्पिटलला बघितलं असेल, हॉस्पिटलला खूप सारे सिलेंडर राहतात. तर त्याचा कलर काय राहते आयडेंटिफिकेशनसाठी? पहिला ऑप्शन बघा फुल्ली ब्लॅक, दुसरा आहे ब्लॅक बॉडी विथ व्हाईट शोल्डर, तिसरा आहे ब्लू, चौथा आहे ग्रीन. तर ऑक्सिजन सिलेंडरचा कलर कोणतं? तर त्याचा कलर राहतंय ब्लॅक बॉडी, कारण आयडेंटिफिकेशन लवकर होण्यासाठी. आयडेंटिफिकेशनसाठी त्याचं ब्लॅक बॉडी आणि व्हाईट शोल्डर ही दिलं जाते. कारण जर हे कलर दिलं नाही तर आयडेंटिफिकेशन होत नसते सिलेंडरचं, ऑक्सिजन सिलेंडरचं. जर एखादी इमर्जन्सी सिच्युएशन असेल त्यामध्ये लवकरात लवकर ओळखण्यासाठी आयडेंटिफिकेशन म्हणून सर्व ऑक्सिजन सिलेंडरला ब्लॅक बॉडी विथ व्हाईट शोल्डर हे दिलं गेलेलं आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये बघितलं असाल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा द नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब इज इन्सर्टेड थ्रू द. आता जे नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब आहे, आता नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब म्हणजे काय आणि कशासाठी यूज होते? तर नॅसोगॅस्ट्रिक हे एक ट्यूब आहे जे की इन्सर्ट केली जाते फीडिंगसाठी. तर जे पर्सन असेल, बेड रिडन पर्सन असेल किंवा जे पर्सन असं चिविंग करून खाऊ नाही शकत फूड, त्याला इन्सर्ट केली जाते नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब. तर ते इन्सर्ट केली जाते आपली नोज थ्रू. तर ऑप्शन आहे माउथ, नोज, रेक्टम, युरेथ्रा. तर ते इन्सर्ट केली जाते नोज म्हणजे नॉस्ट्रिल, एका नॉस्ट्रिलमधून इन्सर्ट केली जाते इनटू झिपॉइड प्रोसेस ऑफ स्टमक. तर स्टमकमध्ये इन्सर्ट केली जाते कारण त्याच्यामधून फीडिंग केले जाते लिक्विड फूडला. त्याच्यामुळे जे नाका थ्रू डायरेक्ट पोटात जाणं, इकडे तिकडे न जाता, तर हे यूज होते मोस्टली जे स्टमकमधला कंटेन बाहेर काढण्यासाठी किंवा आपलं जे आहे फ्लुइड फीडिंग त्याच्यासाठी यूज केली जाते नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब. तर करेक्ट ऑप्शन येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा कॅथेटर इज प्रायमरीली यूज टू. आता कॅथेटर काय आहे? कॅथेटर तुम्ही हॉस्पिटलला बघितलं असेल, ते रबरची ट्यूब सारखं असते आणि त्याला युरिन बॅग ही कनेक्ट केलेली असते. तर प्रायमरीली यूज काय आहे तिच्या? ऑप्शन बघा फीड द पेशंट, ड्रेन, दुसरा आहे ड्रेन युरिन फ्रॉम ब्लॅडर, तिसरा आहे मेजर ब्लड प्रेशर आणि चौथा आहे गिव्ह ऑक्सिजन. तर करेक्ट ऑप्शन येईल बी ड्रेन युरिन फ्रॉम ब्लॅडर. जर एखादा पेशंट असेल, जर बेड रिडन पेशंट असेल किंवा सर्जरीवाला पेशंट असेल, बॅक सर्जरी किंवा लेग सर्जरी, जे पेशंट उठू शकत नाही आणि चालू शकत नाही, त्या पेशंटला हे
कॅथेटर यूज होतं किंवा जे लोक युरिन पास करू शकत नाही अशा लोकांना ड्रेन जे कॅथेटर आहे ते लावलं जाते. ते ट्यूब जे आहे ते इन्सर्ट केली जाते इंटू युरिनरी ट्रॅकमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडं फ्लश केलं जाते नॉर्मल वॉटर, जे की ते बाउल बनते आणि ते निघालं नाही पाहिजे म्हणून. आणि त्याच्यानंतर ते काय होत असते, त्याने ड्रेन होत असते युरिन, म्हणजे जे युरिन आहे ते बाहेर निघू शकते आणि त्या पेशंटला बाहेर वॉशरूमला जायची वेळ नाही येत आणि ते जे ब्लॅडर आहे ते एम्प्टी होत असते वेळेवर. त्याच्यामुळे कॅथेटर हे यूज केलं जाते ड्रेन युरिन आणि फ्रॉम ब्लॅडरला. तर ऑप्शन करेक्ट येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, इनिमा इज गिव्ह टू. आता इनिमा काय आहे, तर एक लिक्विड फ्लुइड आहे. ते कशासाठी दिलं जाते, तर पहिला ऑप्शन बघा रिड्यूस फिवर, दुसरा आहे क्लिअर द बाउल, तिसरा आहे स्टॉप डायरिया आणि चौथा आहे ट्रीट अ कफ. तर इनिमा दिलं जाते कोणत्या कंडिशनला दिलं जाते, जर एखाद्या पर्सनला बाउल वॉश होत नसेल, म्हणजे स्टूल पास होत नसेल किंवा बाउल अटकलेला असेल, स्टूल पास नाही होत असेल, रेक्टल क्लीन करण्यासाठी दिलं जाते. जर एखादी एक्झाम्पलमध्ये बघा लेडी आहे प्रेग्नन्सीवाली, जी प्रेग्नेंट आहे, डिलेव्हरी होणार आहे तिची, तर त्या वेळेवर डिलिव्हरीच्या आधी तिला बाउल वॉश हे दिलं जाते, कारण जे डिलिव्हरीच्या वेळेवर ती स्टूल पास नाही करावी म्हणून बाउल वॉश दिलं जाते आणि त्याच्यानंतर त्याला म्हणजेच इनिमा दिलं जाते बाउल वॉश होण्यासाठी. तर ते जर आधी स्टूल पास व्हा, जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा पास नाही झालं पाहिजे म्हणून हे इनिमा दिलं जाते एक्झाम्पलमध्ये. तर करेक्ट ऑप्शन आहे क्लिअर द बाउल, म्हणजे जे रेक्टल आहे आणि जे लार्ज इंटेस्टाईन आहेत त्याला क्लिअर करण्यासाठी इनिमा हे दिलं जात असते. तर करेक्ट ऑप्शन आहे बी. त्याच्यानंतरचा लास्ट क्वेश्चन बघा, द करेक्ट अँगल फॉर इंट्रामस्क्युलर IM इंजेक्शन. आता IM इंजेक्शन तुम्ही बघितलं असेल तर कसं देतात, तर त्याची डिग्री काय आणि कोणत्या पेशंटला देतात. जर एखादा पेशंट आहे TT वालं, ज्याला लोखंडाचं काही लागलं असेल किंवा अँटीबायोटिक आहे द्यायची किंवा पेन किलर आहेत द्यायचे, तर त्या पेशंटला IM हे दिलं जाते. तर IM किती डिग्रीला दिलं जाते, तर ऑप्शनमध्ये बघा 15 डिग्री, ऑप्शन नंबर बी 45 डिग्री, ऑप्शन नंबर सी 90 डिग्री आणि ऑप्शन नंबर डी 180 डिग्री. तर करेक्ट ऑप्शन आहे 90 डिग्री, कारण इंट्रामस्क्युलर देतं तर IM इंजेक्शन देताना इंजेक्शनला सरळ 90 डिग्री ठेवलं जाते आणि इन्सर्ट केलं जाते. त्याच्यानंतर ॲस्पिरेट केलं जाते, म्हणजेच मागे एकदा ओढून बघितलं जाते, कारण जर त्या ॲस्पिरेट केल्यामध्ये ब्लड आलं असेल तर आपलं रॉंग इंजेक्शन इन्सर्ट झाले आहे. तर ते ॲस्पिरेट केल्यानंतर जर ब्लड नाही आलं तर आपलं इंजेक्शन करेक्ट इन्सर्ट झालं आहे, त्याच्यानंतर आपण इंजेक्शन जे मेडिकेशन आहे ते पुश करू शकतो. तर ह्या प्रकारे IM हे इंजेक्शन दिलं जाते 90 डिग्री. तर तुम्ही मला क्वेश्चनचा आन्सर द्या, जे इंट्रावेनस आहे किंवा सबक्युटॅनियस आहे ते कसं दिलं जाते, हे इंजेक्शन तुम्हाला कसे दिलं जाते असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. होप सो तुम्हाला हे क्वेश्चन समजले असतील. सगळे क्वेश्चन मी घेतलेले आहेत. जर एखाद्या क्वेश्चनमध्ये डाऊट गेलं असेल तर मला आताच सांगा. ज्यांना कुणाला मॉक टेस्ट जॉईन करायची त्यांनी आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर जाऊन जॉईन करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या MS नर्सिंग करणाऱ्या स्टुडंटला किंवा फ्रेंड्सला शेअर करा. धन्यवाद.